पुरे म्हणत नाही तोपर्यंत मी देईल, फक्त माझ्या मागे या. पण मागे येत असताना एक अटक सांगितली, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. जे मी तुम्हाला देतोय हे तुम्ही कोणाला प्रकट करायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. आणि माझ्यासोबत हळूहळू यायचंय, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. यानंतर जगद्गुरु तुकोबारा म्हटले, एक गोपाळ जरा आगाऊ होता त्याच्यामध्ये. हा म्हणतोय माग या, तुम्हाला पोटभर देतो. आणि हाच म्हणतोय हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. ज्या अर्थी पोटभर देतो हा म्हटला, पण हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला, या 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 शब्दामध्ये चोरीचा गंध यायला लागला. म्हटलं हा याच्या घरचा आपल्याला देणार नाही, हा 100% हा चोरी करून आपल्याला देणार आहे. ज्या अर्थी चोरी करून देणार आहे त्या अर्थी सगळ्या चोऱ्या यशस्वी होत नाही. पटतंय का तुम्हाला? सगळ्या चोऱ्या यशस्वी होत नाही. जर याला कदाचित हा जिथं चोरी करायला गेला आणि ती चोरी अपयशी जर ठरली तर आम्हाला उपोषण लावावं लागेल ना. मग याच्या भरोशावरती राहून काय फायदा आहे? मग एक गोपाळ म्हटला, काही चालता चालता घरून मुरमुरे घेऊन जाऊ म्हटले खायला. जर याला कदाचित याची चोरी फसली तर सोबत नेलेले मुरमुरे कमीत कमी खायला तिथं काम येते. परमात्म्याला ते मुरमुरे पाहिले आणि परमात्मा उपदेश करायला लागले गोपाळांना, अरे हो तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अरे जगातलं सार तत्व मी तुमच्या पोटात घालणार आहे, जगातलं सार तत्व मी तुम्हाला देणार आहे. आणि या फळकट या छोट्याशा फळकट मुरमुऱ्यांच्या काय नादाला लागतायत? तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. निवडलेल्या अभंगाचा सरळ सरळ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं सविस्तर चिंतन मला तुमच्या समोर मांडायचं आहे. पण तत्पूर्वी वक्तव्य करण्यापूर्वी काही सूचना आहे माझ्या तुमच्याकडनं, त्यांचं पालन मला अपेक्षित आहे. बघा, ज्या वेळेमध्ये कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल, भगवान परमात्म्याचं गुणगान होईल, त्या वेळेला सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचे. पण किमान जोपर्यंत या धर्ममंडपामध्ये आपण उपस्थित आहात तोपर्यंत बाकीच्या सगळ्या सांसारिक गोष्टी मनात थोड्याशा बाजूला ठेवून जोपर्यंत बसलेले आहात तोपर्यंत अंतकरणामध्ये सच्चिदानंद घन परमात्म्याचं चिंतन करायचं. गोड तुमच्या समोर सेवा मांडणार आहे. सर्वांगाचे काम करून कीर्तन ऐका. बघा, कीर्तनामध्ये काहीतरी विनोद होईल, काहीतरी चुटकुले ऐकायला भेटतील, आजचे महाराज काहीतरी हसवतील, अशी इच्छा घेऊन जे आलेले असतील तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. माझ्याकडनं ते होणार नाही गड्या. कारण ज्या संतांनी माझ्या खांद्यावरती धर्मध्वजा रोवून दिलेली आहे, वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं कार्य माझ्या हातात दिलेलं आहे, ते करत असताना त्यांनी एक नियमावली माझ्यासोबत बांधून दिलेली आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. केवळ तुमचं मनोरंजन व्हावं याच्यासाठी संतांचे आदेश पाय धुलीला लावण्याचा अधिकार मला आजपर्यंत त्यांनी दिला नाही. आणि मी अजून स्वतःला इतका मोठा समजत नाही की केवळ तुमच्या मनोरंजनासाठी संतांचे आदेश पाय धुलीला लावेल, म्हणून त्यापेक्षा माझ्याकडनं करू नका. पण मी गोष्ट सांगून जातो, जबाबदारीनं बोलून जाईल. कीर्तनात असताना, कीर्तन ऐकत असताना तुमच्या अंतकरणामध्ये जर अष्टसात्विक भावाची निर्मिती तयार झाली नाही तर परत नाही बोलवायचं कीर्तनाला. गोड चिंतन मी मांडणार आहे. सुंदर भजन करा, ही सुंदर गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गोड चालीते या ठिकाणी म्हणणार आहे, तर सुंदर प्रमाण तुमच्या कानावरती पडणार आहे. अशा सुंदर चालींसाठी, सुंदर प्रमाणासाठी त्यांनी प्रमाण म्हटल्यानंतर गोड टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या, टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यासाठी करायचा आहे. सुंदर आमचे महाराज मृदंग वाजवत आहेत, त्यांच्या हातात एखादा गोड बोल, एखादा सुंदर चक्रधार जर ऐकायला मिळाला तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलून जातो बघा, 12 वाजले, कीर्तन संपायची वेळ झाली, 1 तासभर आपल्याला कीर्तन करायचे. त्या 1 तासामध्ये कीर्तनात घेतील, वीक्षतील, सगळ्यात मोठं बडबड तर कोणी करायचीच नाही. मला माहिती सध्या तुम्ही पोरक्या झाल्या, लाडक्या बहिणी सगळ्या, पण मग त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कीर्तनात बडबड करा. लक्षपूर्वक कीर्तन ऐका, सर्वांगाचे काम करून कीर्तन ऐका. गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचं आहे. विठ्ठला विठ्ठला बघा, गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी
शिवमहापुराण कथेचे श्रवण केलंय आणि वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे आजचा शेवटचा समारोपाचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन ज्याला म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं गवळणीने या कीर्तनाचा समारोप करायचा असतो आणि याच्यात काही नियमावली शास्त्रानं बांधून दिलेली आहे. यामध्ये आजचा कीर्तनकार हा बांधलेला असतो, उपरण्यानं नाही, साखळदांडाना नाही, हा नियमानं बांधलेला असतो की त्यानं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. तुम्ही किती विद्वान आहात, तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती वेदशास्त्र संपन्न आहात, तुम्ही किती मोठे पंडित आहात, या ज्ञानाला या पांडित्यपणाला आज अर्थ नाही. तुमचं सगळं ज्ञान, तुमचं सगळं पांडित्य आज बाजूला ठेवून भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार, चरित्राचं कथन आजच्या कीर्तनामध्ये करावं लागतं. हा बांधून दिलेला नियम आहे आणि या नियमाच्या अनुषंगाने कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची. कीर्तन या पद्धतीने करायचंय. बघा, आजचं कीर्तन म्हणजे सगळ्यासाठी पर्वणी असते. लक्षपूर्वक ऐका. तीन गुण बघायला भेटतात, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आजच्या कीर्तनात तिन्ही लोकांना तृप्ती भेटते. लक्षपूर्वक ऐका जरा. तृप्ती कळते. आजच्या कीर्तनामध्ये सगळ्यांचं मन समाधान होतं. सत्वगुणी माणसाला काहीतरी जे 7 दिवस ऐकलं त्याच्या बदल्यामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकायला मिळणार आहे. कार्याचा महाप्रसाद आपल्या पदरात पडणार आहे. हा त्याला संतुष्ट होतो. सत्वगुणी. आणखी एक बोलू का? रजोगुणी काही जरी झालं, कीर्तन झाल्यानंतर कार्याची पंगत आपल्याला खायला भेटणार, यानं तो संतुष्ट होतो. आणि तमोगुणी सांगू का, 8 दिवसापासून जी कटकट आपल्या मागे लागली होती, लक्षपूर्वक आहे का, 8 दिवसापासून जी कटकट कानावरती रोज डोकं उठवून होतं ते आज कुठेतरी संपणार आहे आणि याच्यातून मुक्तता भेटणार आहे. याच्यात त्याचंही समाधान आहे. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी या तीनही लोकांना आजच्या कीर्तनात संतुष्टी. म्हणून काल्याचं कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कथन करण्याच्या नियमावलीत तुकोबाराय सांगतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. याच्यात बरेच काही वारकरी ऐकायला मला मिळाले, त्या अनुषंगाने बोलतो. का गोकुळातलं चरित्र उच्चारण करायचंय? भगवान परमात्म्याच्या जीवनाचा काळ जर बघितला, मथुरेत, गोकुळात आणि द्वारकेत 3 कर्म भगवान परमात्म्याच्या जीवनाचे पडले. पण जर खऱ्या अर्थानं बारीक पाहू गेलो तर गोकुळात जे चरित्र घडलं ते अलौकिक चरित्र आहे. आजपर्यंत जे कुणाच्या सोबत घडलं नाही किंवा यानंतर ते पृथ्वीतलावरती घडणार नाही असं दैदिप्यमान, असं अलौकिक चरित्र भगवान परमात्म्याचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार या ठिकाणी करायचा. आचार सांगितला नाही देवा. आचरणात आणायचं तर भगवान रामाचं चरित्र आचरणात आणायचं, पण उच्चार जर करायचं तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोकुळातलं चरित्र उच्चारण करायचं, पण त्याआधी गोकुळ समजून घेणं गरजेचं आहे. गरज कर. गोकुळ कशाला म्हणतो माहिती? गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समूह. ज्या ठिकाणी गायीचा समूह वास करतो त्या ठिकाणाला गोकुळ असं म्हटलं जातं. काही अपभ्रंश झाले वारकरी संप्रदायामध्ये. काहींनी सांगितलं ज्या ठिकाणी नंदराज वास करत होते 9 लाख गायी त्यांच्याकडे होत्या म्हणून त्याला गोकुळ म्हटलं जातं. 9 लाख गायी नव्हत्या. लक्षपूर्वक ऐका जरा. थोडक्यात बारकावे सांगून जाईल. आई तुझा मी एकुलता एकन गायी राखितो 9 लाख. या एका प्रमाणावरती आपण गोकुळातल्या गायीची संख्या जवळजवळ ठरवूनच घेतली की 9 लाख गायी होत्या आणि 9 लाख गायींचे पती आमचे नंदराज, म्हणून त्या ठिकाणी त्याला गोकुळ म्हटलं जातं. गोकुळच आहे, पण 9 लाख गायीचा विषय कुठे वाचण्यात येत नाही. गायी राखीतो 9 लाख, गायी पाळीतो 9 लाख असं म्हटलेच नाही, किंवा गायी ठेवीतो 9 लाख असं म्हटलंच नाही. ऐका, गर्ग संहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये काही ओव्या वाचनात आल्या, त्या अनुषंगाने बोलून जातो. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोकुळामध्ये त्या काळात काही विशिष्ट पद होते. जसं आपल्याकडे काय ना, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा ज्या पदव्या आहेत त्यावेळेला गोकुळामध्ये काही पदव्या होत्या.
उपनंद, नंद, वृषभानु, वृषभानुवर आणि नंदराज एवढे पद गोकुळामध्ये होते. एक उपनंद म्हणजे त्याच्याकडे 5 लक्ष गे. उपनंदो कथिताः पंचलक्ष गवांपती. गर्गसंहिता असं सांगते एक उपनंद ज्याच्याकडे 5 लक्ष गे. असे 10 उपनंद होते गोकुळामध्ये. लक्षपूर्वक ऐका. एक नंद, त्याच्यानंतर एक 6 वृषभानु, 2 वृषभानुवर आणि मग एक नंदराज. लक्षपूर्वक ऐका. एका नंदाकडे 10 लक्ष गे. त्याच्यानंतर एक वृषभानु त्याच्याकडे 15 लक्ष गे. एक वृषभानुवर त्याच्याकडे 50 लक्ष गाई आणि एक नंदराज त्याच्याकडे 1 कोटी गाई. असा सगळा मिळून जो गायीचा समूह ज्या ठिकाणात वास करतो ना त्याचं नाव आहे गोकुळ. त्याला गोकुळ म्हटलं जातं. 9 लाख गायी कुठंच नाही. हा मोठ्या प्रमाणात गायींचा समूह आहे म्हणून गोकुळ नाव पडलं. आणि या गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचा अवतार होतोय. जर खऱ्या अर्थानं बारीक पाहू गेलो तर अवतार घेण्यापूर्वी काय कारणाविषयी भगवान परमात्मा जगात अवतरित होत असतो. ज्या वेळेला धर्माची हानी होते, धर्मग्लानीत येतो, त्या वेळेला प्रभू परमात्मा या पृथ्वी तलावरती अवतार घेत असतो. तुलसीदासजी रामायणामध्ये सुंदर वर्णन करतात. ओ जब जब होई धर्म की हानी वाढई असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हर हृदयानिधि सजन पीरा. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. जब जब होई धर्म की हानि बाढ़ी असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हर हृदयानिधि सज्जन पीरा. ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं त्या वेळेला भगवान परमात्मा अवतरित होत असतो. या अनुषंगाने भगवान परमात्म्याचा अवतार आहे. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने अवतार धारण केला, दुष्टांचा संहार परमात्म्याला करायचा आहे, गरज कर. धर्माचं रक्षण परमात्म्याला करायचंय. पण सगळ्यात आधी ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाला गाड्यावर, सगळ्यात आधी देवाला मंडळ स्थापन करायचं होतं. जसं एखाद्या पंतप्रधानाला पंतप्रधान पद स्वीकार करण्यासाठी कित्येक खासदारांची गरज असते, बरोबर. त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याला धर्माचं कार्य हातात घ्यायचं, पण त्याच्यासाठी मंडळाची स्थापना करायची होती परमात्म्याला. मंडळ निवडलं भगवान परमात्म्यानं. पण जर मंडळाकडे पाहिलं तर असे जोरात वारा आला की उडून जातील असे सगळे पाहायला भेटले गोकुळामध्ये. आणि यांच्या भरोशावरती युद्ध लढायला जायचं, तेही कंसासोबत. देवानं प्रश्न विचारला गोपाळांना, का रे म्हटले? अरे आपल्या राज्याचं नाव गोकुळ आहे, कित्येक कोटी गायी आपल्या गोकुळामध्ये नांदतात, वास करतात, आणि त्याचं अधिपतित्व तुमच्या बापांकडे. तुमच्या घरामध्ये दही आहे, दूध आहे, ताक आहे, लोणी आहे, तूप आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये उपलब्ध असताना तुमच्या तब्येती आशा कशाने म्हटली? तुम्ही तर पार टेकून गेले म्हटले मरणाला. तुमच्या भरोशावरती काय होणार आहे? काय काय अडचण काय म्हटले? गोपाळांनी सांगितलं, देवा ऐका ना, खूप गाई आहेत आमच्याकडं, दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी खूप मोठ्या प्रमाणात आहे देवा, पण ते आमच्यासाठी आमचे घरचे ठेवतच नाही. का रे बाबा, काय करतात काय त्याचं? सवंगडी म्हणते, देवा मथुरेला बाजार भरतो म्हटले, आणि त्या बाजारामध्ये सगळं दही, सगळं तूप, सगळं लोणी, सगळं दूध विक्रीसाठी जातं म्हटले, आमच्या वाट्याला काही राहतच नाही. देव म्हटले, डबल तोटा आहे. नंबर 1, ज्यांच्या भरोशावरती युद्ध लढायचं ते दष्टपुष्ट नाही, त्यांची शरीरयष्टी चांगली नाही. आणि नंबर 2, यांच्या घरचं दही दूध खाऊन जे धष्टपुष्ट होत आहेत ते मथुरेतले कंसाचे सैनिक, ते बलात् ठेवायला लागले, हे मारायला आले, त्यांची ताकद व्हायला लागले, आणि यांच्यात रस उरला नाही, यांच्यात ताकद उरली नाही. याच्यात खूप मोठा तोटा आहे म्हटले आपला. भगवान परमात्म्याने ग्राम सभा बोलवली आजच्या काळात.
ग्रामसभा बोलवली, एक ठराव पारित केला. काय? आजपासून मथुरेत जाणार सगळं दही दूध तूप लोणी बंद करायचं हो. बहुमताने ठराव पास झाला. गारज आदेश पारित झाला. नंदराजाने आदेश दिला, आजपासून मथुरेत जाणार सगळं दही दूध तूप लोणी बंद. आता मथुरेत आजपासून काही जाणार नाही म्हटले. महिनाभरानंतर गोपाळ परत आले देवाकडे. देवानं असं परत न्यावून पाहिलं गोपाळांना. त्याच्यापेक्षाही खराब परिस्थिती दिसली आणखी गोपाळांची. ते म्हटले, आता काय अडचण आहे? गोपाळ म्हटले, देवा तुम्ही जो ठराव मंजूर केला तो कागदापुरताच मर्यादित राहिला, त्याच्यावर अंमलबजावणी झालीच नाही म्हटली. कागदोपत्री ठराव आहे, पण आजही आमचं दूध दही तूप लोणी गोकुळापर्यंत जाते, त्याच्यावरती अजून आवर बसलेला नाही. मग परमात्म्यानं ठरवलं अशानं जमणार नाही. आता खऱ्या अर्थानं नीतीच्या मार्गाने तुमचे पोट भरू शकत नाही. आता तुमचे पोट भरण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. आणि जे वेगळं मला करायचंय त्याच्यासाठी एक काम करा. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पदरात हे पडावं, तुमची पोट भरल्या जावी, तर एक काम करा, तुम्ही माझ्या मागे या. अभंगाच्या प्रथमच्या माझ्या मागे या. काही विशेष शब्द जगद्गुरु तुकोबाराय वापरतात अभंगामध्ये. याल तरी यायचं असेल, यारे लागे. लागे म्हणजे कळतं का? या लागे म्हणजे सोबत. या गोष्ट सांगू का गारस्कर? माणसानं देवाच्या पुढेही चालू नाही. लक्ष बरोबर आहे का? माणसानं देवाच्या पुढे चालण्याचाही प्रयत्न करू नये आणि देवाच्या मागे राहण्याचाही प्रयत्न करू नये. आजकाल आपण जरा बघतोय परिस्थिती विकट आहे. थांबायचं नाही लोकांना, देवाच्या पुढे जायचा प्रयत्न आहे. चंद्रावरती गेलो, काही नाही, तिथून दगडगोटे जाणले आम्ही. जास्त काही आम्हाला सापडलं नाही तिथं, पण त्या दगडगोट्यातच इतका अभिमान झाला आम्हाला, आम्ही स्वतःला देव समजायला लागलो. ईश्वरी तत्व मान्य राहिलं नाही. देवाच्या समोर जाण्याचा प्रयत्न करू नका गड्यावर. देवाच्या समोर जर माणूस जायला लागला ना, का सांगतो लक्षपूर्वक ऐका. जीवानं देवाच्या समोर जाण्याचा प्रयत्न करू नये. का? आध्यात्मिक मार्गाने प्रवास करू जरा थोडक्यात. मुळात जीवाला जायचं कुठं हे माहित नाही. लक्षपूर्वक आहे ना. देवाला कुठपर्यंत जायचं हे माहित आहे, पण जीवाला जीवनाचा प्रवास कुठपर्यंत करायचा आहे किंवा कुठं त्याचं अधिष्ठान काय, त्याला खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाचं सार्थत्व कुठं भेटणार आहे हे जीवाला माहित नाही. हे देवाला माहिती आहे. म्हणून जीवानं देवाच्या समोर जाण्याचा प्रयत्न करू नये. जीवानं देवाच्या सोबत जावं. यारे लागे लागून या. पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, मागे राहण्याचा प्रयत्न करू नका. आणखी एक शब्द वापरतायत, अवघे माझ्या मागे. अवघे म्हटले, अवघे. लक्षपूर्वक ऐका. का? या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं देवाचा निष्पक्षपणा या ठिकाणी वर्णन करत आहेत. अवघे या, त्याच्यात भेद उरलाच नाही. देव म्हटलेच नाही स्त्रिया या, पुरुष या, किंवा माझ्या पक्षाचेच या, माझ्या गटातलेच या, माझ्या गणातलेच या, माझ्या तालुक्यातलेच या, माझ्या राज्यातलेच या, माझ्या देशातलेच या. अवघे माझ्या मागे. देवाजवळ भेद नाही. आणि यारे लहान थोर, यारे लहान थोर.
करावा विचार न लगे चिंता कवनाची. भेद देवानं दाखवलाच नाही. अवघे या मागे या. भेद जिथं असतो ना, लक्षपूर्वक आहे का गारजकर, जिथं भेद आहे ना, जिथं भेद आहे ना तिथं देव नाही, आणि जिथं देव आहे ना तिथं भेद पाहायला भेटत नाही. लक्षपूर्वक आहे का गाड्या. भेद जेव्हा माणसाच्या जीवनात जातो, लक्षपूर्वक आहे का, भेद जेव्हा माणसाच्या जीवनातनं कायमचा चालला जातो, तो माणूसच राहत नाही हो, त्याला दैवत्व येत असतं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जिथं भेदच शिल्लक नाही तिथं माणूस राहत नाही, देव होतो. ब्रह्मसूत्र असं सांगतं, अविभागेन द्रष्टत्वा. ते जे देवाला मानणारे आहेत, ते ज्यांनी देवाला जाणणार आहेत, ते आणि देव यांच्यात भेद उरत नाही. ते देवाच्याच तत्वाला खऱ्या अर्थानं प्राप्त होतात. दैव तत्वात ते मिसळल्या जातात. नवे तेच देव होऊन बसतात. त्यांचं देवात रूपांतर होतं असं शास्त्र सांगतं. भेद जीवनातला गेला की माणूस राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी देव भेदाचं स्वरूप दाखवत नाही जगाला. बघे माझ्या मागे देवाच्या देवाच्या सोबत चालण्याचा प्रयत्न करा. माणसाला योग्य मार्गाने जर जायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1, ज्या मार्गाने संत गेले, जो मार्ग संतांनी दाखवला त्या मार्गाने प्रवास करावा. किंवा नंबर 2, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाक या तत्वाला अनुसरून केवळ देवाला शरण जा, देवाच्या मागे जा, तुमच्या जीवनाचा सार तुम्हाला भेटेल. कारण परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतोय, परमात्मा खऱ्या अर्थानं जर बारीक वाचू गेलो, बारीक अभ्यासानं पाहू गेलो तर या पृथ्वी तलावरती शरण जाण्यायोग्य केवळ मीच एकू म्हटले, मीच एकू, दुसरं कोणी नाही. मीच एकू, मलाच शरण जा. मग त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपामध्ये जर बघशील तर केवळ मलाच बघ. या तत्वाच्या अनुषंगाने जर जीवनाचा प्रवास माणूस करू गेला तर खऱ्या अर्थानं त्याला मोक्षाची प्राप्ती, देवाची प्राप्ती भेटत असते. म्हणून माणसानं देवाच्या मागे चलावं, देवाच्या सोबत चलावं. म्हणून अवघे माझ्या मागे विठ्ठल लक्षपूर्वक आहे का. त्याच्याच मागे चलावं माणसानं. का? त्याचा स्वभाव दयाळू आहे, तो कृपाळू आहे. त्याच्या इतका कृपा आणि धारा जगात दुसरा कोणी नाही. का? एक छोटासा भाव म्हणून जाईल तुमच्या समोर, किती कृपावंत आहे. का त्याच्या मागे जावं, का त्याला लागून जावं. ज्यांनी देवावरती प्रेम केलं त्यांचा उद्धार देवाने केला, हे सत्य आहे. पण आणखी एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का, ज्यांनी देवाचा तिरस्कार केला त्यांच्या देखील वाट्याला देवानं प्रेमाच्या छटा उमटवल्या. त्यांना सुद्धा देवानं प्रेमच दिलं. भगवान कृष्णाच्या चरित्रातली एक संदर्भ देऊन जातो तुम्हाला. पूर्णा मावशी आठवते तुम्हाला? पूर्णा मावशी कशासाठी आली होती? काय वाटतं? देवाला पाळण्यात घालून झोका देण्यासाठी. मग देवाला विष पाजून मारण्यासाठी आली होती, बरोबर? पाजलंही देवाला तिनं विष. शोषिले पुतना येणे मोडी येले तरू आळीन संडेवा परकुमा देवी बरो. पुतना मावशी शोषून घेतली, तिला मारलं, इथपर्यंत ठीक आहे. पण ऐका, जी मारण्यासाठी आली ना, जी मारण्यासाठी, तिला सर्वोच्चतम मोक्ष देऊन टाकला देवानं. सायुज्यता नावाचा जो योगी मुनी जपी तपी ध्यानी यांच्या नशिबात नाही, तो सायुज्यता नावाचा मोक्ष देवानं तिला देऊन टाकला. माऊली ज्ञानोबा उदाहरण देत आहेत. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य समरसोदी धरा फुटणे जी विषाचे निस्तनपाने मारू आली. तुला सनकादिकाचे निमाने सायुज्य समरसोदी धरा फुटणे जी विषाचे निस्तनपाने मारू आली. इतका तो उदार आहे.
त्याचं उदारतत्व जेव्हा संतांनी जाणून घेतलं आणि खऱ्या अर्थानं थोडस कुठेतरी मागे पुढे जाणवलं संतांना, तर शिवाजीने देवाला संतांनी तू 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 चांगला नाही म्हटले देवा, तू ध्यानावर नाही राहिला का? जी तुला मारायला आली तिला तू साहित्याच्या नावाचा मोक्ष देऊन टाकला, आणि जे तुझ्या ध्यानामध्ये 24 तास वरामध्ये तप करतायत आणि ज्यांच्या अंगावरती वारवळ तयार झाले त्यांच्या तू स्वप्नात जाई ना, तू चांगला राहिलास नाही म्हणते. हे देवा जनाबाईला शिवाय देवा देवा धुंद झाला दरबार राजकीय व्यवस्थेला सुद्धा परमार्थाचा सपोर्ट पाहिजे. ज्यावेळी दोन्ही शक्ती एकत्रित येतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं काम सिद्धीला जात. विठाला 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 बघा, एक गोष्ट प्रबळ होऊन जमत नाही, केवळ राजकीय पक्ष प्रबळ होऊन जमत नाही, आध्यात्मिक वर्ग मागासला जातो आणि आध्यात्मिक वर्ग प्रबळ होऊन जमत नाही, त्याची संतुष्टी त्या ठिकाणी होत नाही. जेव्हा मला जास्त त्या राजकारणात जास्त बोलायचं नाही, पण एक गोष्ट विशिष्ट सांगतो. ज्या वेळेला कित्येक वर्षापासून प्रलंबित असणारा आपलं राम मंदिर, लक्षपूर्वक आहे का, ज्या वेळेला संतांचे आशीर्वाद आणि सर्वोच्चतम राजकीयांचा सपोर्ट जेव्हा झाला तेव्हा आपलं राम मंदिर उभं राहिलं. याच्यातनं हे सिद्ध होतं राजकारणाला अध्यात्माची गरज आहे आणि अध्यात्माला राजकारणाची गरज आहे, दोन्हींचं कार्य सिद्ध होतं. म्हणून आणि तुम्हाला एक विनंती घडव माझी, केवळ निवडणूक चालू आहे, निवडणुकीचे प्रचार दौरे म्हणूनच गावाला भेटीत देणं अशातला विषय नाही. कायम गावांच्या संपर्कात राहा, चांगले काम करत चला, तुमची आठवण जन्मभर लोक घेतील. एक 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली, उभा महाराष्ट्र हळहळतोय. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि मी काही शब्द कानावर आले होते माझ्या. या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं माणसाला. तो जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात माणसाची किंमत कळत नाही गाड्यावर. आज उभं महाराष्ट्र हळहळतोय, चांगला नेता गेला, भाकड नेता गेला, खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की प्रखर नेता होता, स्वावलंबी नेता होता आणि खऱ्या अर्थानं माणसाचं माणूस पण जाणणारा नेता होता. असं होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही जनता तुमच्यासाठीच आहे, या जनतेचा सपोर्ट कायम तुम्हालाच आहे. तुम्ही फक्त त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करा, तुमचे सगळे कार्य सिद्धीत जातील. तुम्हाला विजयाची विजय धुरा तुम्हाला मिरवता येईल, फक्त लोकांच्या मनात जागा करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल वनात होतो आपण, वनामध्ये लक्षपूर्वक आहे. सुदामदेवानं देवाच्या वाट्याचे फुटाणे खाल्ले पण फुटाणे नाही खाल्ले. गारवस्कर देवाच्या वाट्याचं 9 विश्व दारिद्र्य भक्षण केलं सुदामदेवाचं. देवाचं दारिद्र्य स्वतःच्या भाग्यामध्ये लिहून घेतलं आणि परमात्म्याच्या भाग्यावरती द्वारकाधीश, द्वारकेचा राजा हे नाव कोडलं. हा अधिकार सुदामदेवाचा आहे. ज्यावेळी परतफेड करण्याची वेळ आली ना, परतफेड करण्याची काहीच नाही, अंगठा पकडला फक्त, पायाचा अंगठा. शुद्ध बाब देखोनिया गाव सोनिया चालला, शुद्ध बाब देखोनिया गाव सोनिया चालला. हे म्हणून त्याच्या मागे जायचंय, म्हणून त्याच्या सोबत अवघे माझ्या मागे मागे हे देवा येतो तुझ्या माग. काय फायदा काय होणार आहे तुझ्या मागे येऊन? अरे ज्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र झटताय, ज्याची गरज तुम्हाला ना ते देतो, आज देतो आणि थोडं नाही देत. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही तोपर्यंत देतो. या अभंगाच्या
आध्यात्मिक अंगाने जरा विचार करून घेऊ गरज कर. देव एकमेव असं तत्व आहे जीवनामध्ये ज्याच्याकडं माणूस सर्वांगानं परिपूर्णरित्या तृप्त झाला जाईल असं एकमेव तत्व आहे जीवनामध्ये, ज्याचं नाव आहे देव. बाकी इतर कुठं तुम्हाला तृप्ती भेटणार नाही. कुठलीही गोष्ट तुमच्या अधिकारात येऊ द्या, काही तुम्हाला मिळू द्या, ती मिळाल्यानंतर तिच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट या जगामध्ये आहे आणि ती मिळवण्याची इच्छा, ती मिळवण्याची कामना, ती मिळवण्याची तृष्णा तुमच्या अंतःकरणामध्ये जिवंत राहते. म्हणजे माणूस तृप्तीचं ढेकर देत नाही. पण तुम्हाला एक सांगू का, माणसानं दिलेलं माणसाला पुरत नाही. लक्षपूर्वक आहे का, माणसानं दिलेलं माणसाला पुरत नाही. पण ज्यावेळी देव देतो ना, ज्यावेळी देव देतो ना, तर मागण्यासाठी काही उरत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. देवच देत असतो गड्यावर. तुम्हाला सांगू का, आध्यात्मिक मार्गाने प्रवास करू आपण जर, ते बाकी काही नाही मागायचं कोणाकडे. बाकी काय जीवनात काही जरी कमी पडलं ना, कोणाकडेच नाही मागायचं, कोणाकडेच नाही. आपली 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 व्यवस्था जगासमोर मांडायची नाही. आपलं दुःख जगाला सांगायचं नाही. आपला आनंद सांगा जगाला, ओढून सांगा, मोठ्यानं सांगा, पण आपलं दुःख जगाला सांगू नका गाड्या हो. आज तुम्ही भरल्या डोळ्यानं व्यक्त केलेलं दुःख लोक हसून जगाला सांगतात, याला समाज म्हणतात. हे या समाजाला नाही मांडायचं स्वतःचं दुःख. स्वतःचं दुःख सांगायचं ना. एक कृती सांगतो तुम्हाला. दुःख झालंय, देवाजवळ जायचं, देवाजवळ त्याच्या समोर जाऊन भरायचं. कुणीच नाही ना, सांगायचं देवाला, हे देवा, जे अंतःकरणात दुःख आहे ना, ते व्यक्त करा त्याच्या समोर. तुम्हाला सांगू का, तुमच्या दुःखासहित तुमचा स्वीकार जो करतो ना, त्याचं नाव देव आहे. तुमच्या दुःखासहित तुमचा स्वीकार करतो तो. बाकी इतर समाजामध्ये तुम्हाला कुठल्याही मनुष्याकडे जा, त्या दुःखावरचा उपाय त्याच्याकडे नाही. ज्याच्याकडे दुःखाचा उपाय, ज्याच्याकडं दुःखाचा समूळ नाश केला जातो ना, त्याचं नाव आहे देव. म्हणून त्याला सांगायचंय, जे काही सांगायचं ना, ते त्याला सांगायचं. शूरदाता, देण्याची दान त्याच्यातच आहे. माणसं काय देतील देऊन देऊन, आणि जे माणसानं दिलेलं जन्माला पुरत नाही माणसाच्या. देवानं दिलेलं आयुष्याच्या नंतरही माणसाच्या कामी पडतं. म्हणून देवाकडेच मागायचं, देवाकडूनच घ्यायचं. आणि सगळ्यात मोठं बोलतो, देवाचंच घ्यायचं, इतर नाही कोणाचं. जे घ्यायचं ना, ते देवाचंच घ्यायचं, जेणेकरून तुमच्या जीवनाचा उद्धार निश्चित आहे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. जे आजपर्यंत तुम्हाला भेटलं नाही ना, आजपर्यंत तुम्ही फक्त प्रपंचात व्यस्त आहे. आजपर्यंत तुम्हाला फक्त दुःखच भेटलं. या सुखाच्या अभिलाषेनं तुम्ही जीवन जगताय. आजपर्यंत तुमच्या हातात पडला नाही. गारजकर, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती एक नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, हो मला दृष्टी गेला जीवनाला, माझे शहीद नेते कोणी, हो माझे शहीद नेते कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, ते सुख भेटलं नाही. ऐका, ज्या सुखाची आशा जेवढं बरं केली ना, ते सुख जर हवंय तर ते सुख देणारा एकमेव तत्व आहे. सर्व सुखाचे आगर म्हणेन हरी सोनार, सुख रूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो, त्याच्या इतका सुखरूप, सुख दान करणारा, सुख प्रदान करणारा या विश्वात दुसरं तत्व नाही. म्हणून आधी देतो पोट भरे पुरे म्हणालो तो. जे सुख तुला पाहिजे, ज्या सुखाची भूक तुला आहे, ती भूक शांत करण्याचं कार्य मी हातात घेतले, की तुझी पूर्ण होईपर्यंत देईलच. पुरे म्हणाल तो वरी, तू जोपर्यंत नाही म्हणत नाही ना, तोपर्यंत देईल. पण एक काम करावं लागेल त्याच्यासाठी. जे मी तुला दिलंय ना, जे तुला भेटलंय, कुणाला सांगायचं नाही. जे 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 मी तुला दिलंय, जे तुला भेटलंय, ते इतरांजवळ बोलायचं नाही.
कोणाजवळ सांगायचं नाही. जीवनाचा प्रवास असा हळूवार स्वरूपानं करायचा आहे, न बोलता न सांगता अभंगाच्या तृतीय चरण. हळू हळू